नमस्कार. पती पत्नीच्या वैवाहिक वादामध्ये खावटी 498 डायव्हर्स मेंटेनन्स मुलांचे हक्क अधिकार याविषयी कोर्टात मॅटर येतात. आणि बऱ्याच वेळा काय होतं, पत्नी तिचं उत्पन्न लपवून ठेवते. नेहा वर्सेस रजनीश हा जो केसला आलेला आहे त्यामध्ये दोघांनी ॲफिडेव्हिट द्यायचे, दोघांनी आपलं म्हणणं मांडायचं आहे, दोघांनी सगळं आपलं इन्कम प्रॉपरली मांडायचं आहे. पण अनेक वेळा पत्नी तिला मेंटेनन्स मिळावं, खावटी मिळावी म्हणून त्या ॲप्लिकेशन्समध्ये त्या ॲफिडेव्हिटमध्ये काही गोष्टी लपवून ठेवते. असाच एक प्रकार पुणे फॅमिली कोर्टामध्ये उघडकीस आला. उस्मानाबादची ही महिला होती. तिने पतीकडून मेंटेनन्स मिळण्यासाठी 125 CRPC प्रमाणे पुण्याच्या फॅमिली कोर्टात तिचा पत्ता देऊन तिथं पिटिशन फाईल केलं होतं, ई पिटिशन. या पिटिशनमध्ये तिने पतीकडून मेंटेनन्सची मागणी केलेली होती. पती चांगला होता, त्याच्याकडे वेल फर्निश्ड होता, तो कार होती, गाडी होती, सगळ्या गोष्टी होत्या, त्याला इन्कम सोर्स पण चांगला होता. पण हे सगळं पिटिशन ज्यावेळेला हिअरिंगला आलं, चौकशीला आलं, त्यावेळी खूप मुद्दे पुढे आले की पत्नी हिला 40,000 रुपये उत्पन्न मिळत होतं. ती गोष्ट तिने कोर्टापासून लपवून ठेवली होती. आणि आणखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ही गोष्ट विचारात करता येईल, तिला उस्मानाबादमध्ये तिनं जे डोमेस्टिक व्हायलन्सचं पिटिशन दाखल केलं होतं त्याच्यामध्ये तिला 5,000 रुपये दरमहा खावटी झाली होती. ही गोष्ट तिने पुण्याच्या फॅमिली कोर्टापासून लपवून ठेवली होती. ज्यावेळेला पतीने हा सगळा पुरावा कोर्टासमोर आणला त्यावेळेला कोर्टाच्या निदर्शनास आलं की ही बाबीने लपवून ठेवलेली आहे. हे अतिशय चुकीचं आहे. मल्टिपल मेंटेनन्स मागितले जातात, त्याला कुठेतरी बंदी केली पाहिजे. एकाच वेळी पत्नी अनेक न्यायालयामध्ये मेंटेनन्स मागते, खावटी मागते, दुसऱ्या न्यायालयापासून लपवून ठेवते. आपण आणि वकिलांनी, जे पतीचे वकील आहेत त्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे. जर त्या महिलेला, पत्नीला अगोदर कोणत्याही न्यायालयाने मेंटेनन्स दिला असेल, खावटी दिली असेल, ती कोणत्याही कायद्यात असो, ती हिंदू मॅरेज ॲक्ट 24 प्रमाणे असो, CRPC 125 प्रमाणे असो, अथवा डोमेस्टिक व्हायलन्सपासून असावं, तर त्याची आपण सर्टिफाईड कॉपी काढावी आणि जी नंतरची जी नेक्स्ट जी पिटिशन असते ती आपण दाखल करावी. कोर्ट ही रक्कम ॲडजस्ट करतं. नाशिकच्या फॅमिली कोर्टातही आम्ही असे ॲडजस्टिव्ह पिटिशन फाईल केलेलं आहे. जरी त्याच्यामध्ये तिला अनेक ठिकाणी मेंटेनन्स मागता येत असेल, पण जिला पहिल्यांदा एकदा मेंटेनन्स झालेला आहे, खावटी झालेली आहे, ती जे जजमेंटची कॉपी, सर्टिफाईड कॉपी आपण नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये दाखल केलं तर कोर्ट ही रक्कम ॲडजस्ट करते. हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे, याचा आपण विचार करायला हवा. बायका अनेक अर्ज करतात, खावटीचे, कोर्टाची फसवणूक करतात. नेहा वर्सेस रजनीश जजमेंट असून त्याचं पालन करत नाही, इन्कम सोर्स लपवून ठेवतात. अनेक बायका कामधंदे करतात पण काही पैसे घेत नाही, कॅश पैसे घेतात, बँकेत व्यवहार करत नाहीये. हे प्रकार सर्रास वाढायला आहे. त्यामुळे अनाधिकृतपणे मेंटेनन्स मिळवून बायका पुरुषांची लूट करीत आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. तिला जर यापूर्वी खावटी मिळाली तिने प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे मला खावटी